नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वच्छालय योजनेमध्ये आवेदन कसं करायचं आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे 12,000 रुपये भेटणार आहेत 2 टप्प्यामध्ये. तर याच्यासाठी आवेदन कसं करायचं ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं आहे. गुगल क्रोममध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे SDM लॉग इन टाकून घ्यायचं आहे. SDM लॉग इन टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर स्वच्छ भारत मिशन ही वेबसाईट ओपन होऊन जाईल. स्वच्छ भारत मिशन ओपन होऊन जाईल. ह्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. ह्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असे दोन इंटरफेस येतील, साइन इन आणि सिटीजन रजिस्ट्रेशन. सिटीजन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता, आपण सिटीजन रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलेलं आहे. सिटीजन रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा लॉग इन ID टाकायचा आहे. लॉग इन ID टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा OTP टाकून द्यायचा आहे. OTP टाकून घ्या आणि लॉग इन ID झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक दुसरी सेकंड पेज ओपन होऊन जाईल तुमच्यासमोर. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जे पण स्टेट आहे ते इथे येऊन जाईल. तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक नंबर सिलेक्ट करायचा आहे, जे पण असेल तो तुम्हाला इथे. त्याच्यानंतर तुमची पंचायत सिलेक्ट करायची, जी पण आहे ती पंचायत सिलेक्ट करून घ्या. पंचायत सिलेक्ट केल्याच्यानंतर व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं व्हिलेज सिलेक्ट केल्यानंतर हॅबिटेशन नेम सिलेक्ट करायचं आहे. हॅबिटेशन नेम सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲज पर आधार नंबरनुसार तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय आधारवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं फादर नेम टाकायचं आहे. तुमचं जेंडर टाकायचं आहे. जेंडर टाकल्यानंतर कॅटेगरी टाकायची आहे. कॅटेगरी टाकल्याच्यानंतर सब कॅटेगरी टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचं कार्ड टाईप टाकायचं आहे, कोणतं इथं BPL आहे का कोणतं आहे ते. त्याच्यानंतर तुमचा कार्ड नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून द्या आणि ईमेल ॲड्रेस टाकून द्या. ईमेल ॲड्रेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲज पर आधार नंबरनुसार तुमचा ॲड्रेस टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला IFSC कोड टाकून द्यायचा आहे. IFSC कोड टाकल्याच्यानंतर नाव युअर IFSC कोडवरती क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं बँकचं नेम येऊन जाईल. त्याच्यानंतर ब्रँच ऑफ द बँक इथे येऊन जाईल. कुठली तुमची इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर ब्रँच ॲड्रेस ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर बँक स्टेट कुठलं इथे येऊन जाईल. त्याच्यानंतर बँक डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे. बँक डिस्ट्रिक्ट टाकल्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर तुमचा टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरवरती क्लिक करून घ्या. आणि तसेच कन्फर्म अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्कॅनिंग फर्स्ट पेज, म्हणजे तुम्हाला इथे फर्स्ट पेज लागणार आहे तुमचं याचं पासबुकचं. आणि इथे अप्लायवरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा.